हॅलो गाईज, मी आरती आणि आर्ट स्टिचिंगमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरी वर्कचा आहे आज 9वा दिवस आणि त्या 9व्या दिवसामध्ये काय शिकवतात ते तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर आज आरी वर्कचा 9वा दिवस असल्यामुळे आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये मोरपीस। तर मोरपीस कसं हाताने आपण एम्ब्रॉयडरी करू शकतो, हाताने कसं बनवायचं ते तुम्हाला आरी वर्कच्या या क्लासमध्ये शिकायला मिळेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ सर्वात अगोदर मिळालेला असेल आणि या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या अगोदरच्या 8ही व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे, ते तुम्ही चेक करू शकता। जर का तुम्हाला बेसिकपासून शिकायचं असेल तर तुम्ही अवश्य एक वेळेस ते सर्व व्हिडिओ बघा, त्यानंतर तुम्हाला कळेल की हा मोरपीस कसा तयार केला। तर गाईज, तुम्ही नवे असाल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर जर का नवे असाल तर सबस्क्राईब जरूर करा। तुम्हाला बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत जेही काही शिकवले जाते ते सर्व व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड करेल। तर या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि आता आपण मोरपीस कसा तयार केला आहे मी तुम्हाला दाखवत आहे। तर तुम्ही बघू शकता की मी कसा मोरपीस तयार केलेला आहे। तर खूप सारे छोटे छोटे शुगर बीट्स आहेत, हे अलग अलग कलरचे खूप सुंदर असं दिसत आहे। तुम्ही इंटरनेटवर बघू शकता, तुम्हाला ज्या पद्धतीचं मोरपीस हवा आहे तुम्ही त्या पद्धतीचं करू शकता। फक्त कसं करावं लागतं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे। तर मोरपीस बघितलंच तर आता बघू आपण नथ कशी तयार करायची हे सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, कारण की माझे नथ हे राहिलेली आहे करायची। मी व्हिडिओमध्ये अपलोड करेल किंवा कशी करतात म्हणून तुम्हाला सुद्धा यायला हवे, कारण आपण ते अस्तींवर किंवा बॅकनेकवर ते काढू शकतो। तर आता तुम्ही बघू शकता की व्हाईट पेन्सिलने मी कपड्यावरती हे ड्रॉइंग करून घेतलेली आहे। त्यासाठी सुई लागतोय आपल्याला। हा आहे जरीचा धागा, आपल्याला जरीचा धागा लागणार आहे किंवा एमोट्याची रीलसुद्धा घेतली तरी चालेल। आणि नंतर लागणार आहे छोटे छोटे शुगर बीड्स। तुम्ही एका कलरचे सुद्धा वापरू शकतात किंवा रंगीबेरंगी, पण रंगीबेरंगीच मोरपीस जो आहे तो आपला सुंदर दिसणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला रंगीतच वापरावे लागणार आहे। तर आता सर्वात अगोदर आपण जो धागा आहे आपला, त्या धाग्याला आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे थोडी जाड, जेणेकरून जेव्हा आपण सुई आतमध्ये टाकू तेव्हा जेव्हा बाहेर ओढू तेव्हा आपली जी गाठ आहे ते पूर्णची पूर्ण बाहेर यायला नको। तर आता तुम्ही बघू शकता की मी ते कशा प्रकारे स्टिच करत आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं फिट करून घ्यायचं आहे आणि ते कसं करतात तुम्ही बघू शकत आहात स्टेप बाय स्टेप। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये चेन स्टिच कशी करायची ते मी खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे। हे चेन स्टिचच आहे आणि फक्त आपल्याला याच्यामध्ये मणी जे आहेत ते असे टाकायचे आहेत स्टेप बाय स्टेप। तर तुम्ही बघू शकता की मी ओढलेले आहे वरच्या साईडने आणि नंतर याच्यामध्ये मणी टाकलेले। मणी टाकल्यानंतर परत सुई आपल्याला आतमध्ये टाकायची आहे आणि मणी आतमध्ये टाकल्यानंतर परत जो सुई आतमध्ये खालचा जो धागा आहे तो धागा आपल्याला वरच्या साईडने ओढायचा आहे आणि वरच्या साईडने ओढल्यानंतर आपल्याला परत याच्यामध्ये धागा जो आहे त्या धाग्यामध्ये मणी टाकायचे आहे आणि परत स्टेप बाय स्टेप आपल्याला हेच प्रोसेस करायची आहे। तर आता तुम्ही बघू शकता की हे पूर्ण लाईन आपल्याला इथून इथपर्यंत करून घ्यायची आहे। परत मी धाग्यामध्ये मणी जे आहे ते टाकायचे आहे। मणी अगोदर आपल्या जे मधातलं बोट असते, मधातल्या बोटामध्ये आपल्याला असं धरून ठेवायचे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये अटॅच करायचे आहे। तर तुम्हाला दिसतच आहे की मी स्टेप बाय स्टेप ते कसं करत आहे। तर तुम्हाला सुद्धा असं स्टेप बाय स्टेप करायचं आहे। तर आता हे जे लाईन आहे हे टोटल आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहे। तर आता आपण ते लाईन कंप्लीट करून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप। याच प्रोसेसने जसे पहिले टाकले मणी तसेच आपल्याला यानंतर सुद्धा मणी असेच टाकायचे आहेत। तर आता तुम्ही बघू शकता की मी कसं स्टेप बाय स्टेप करत आहे। तर आता ही जी लाईन आहे आपली ती लाईन आपली कंप्लीट होत आहे। तर ही लाईन आता कंप्लीट झाली, नंतर मी याच प्रकारे जो शेप दिलेला होता ते शेपसुद्धा मी स्टिच करून घेतला आणि त्याच्यासाठी हे फॅब्रिक ग्लू जो आहे ते मी इस्तेमाल केलेला आहे आणि त्याने जो मधामध्ये जो मणी लावलेला आहे मी तो मणी मी याने चिटकून घेतलेला आहे अगोदर आणि नंतर ते फॅब्रिक ग्लू जे आहे मी परत असं टाकून घेतलेलं आहे त्या शेपच्या अगोदर
आणि त्या सेपमध्ये जे मणी असतात आपले ते मणी आपल्याला असं टाकून द्यायचे आहे। टाकल्यानंतर आपल्याला रात्रभर हे असंच राहू द्यायचं आहे, म्हणजे ते मणी जे आहेत ते त्याला चिटकतील आणि खूप फिट होऊन जातील आणि ते निघतील सुद्धा नाही। किंवा तुम्ही याच्या अंदर जसं मी स्टिच केलं, जसे मणी मी स्टिच केले तुम्ही सर्व असे स्टिच करू शकता। पण तुम्हाला जर तसं करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट फॅब्रिक ग्लू असं लावून तुम्ही मणी जे आहेत ते असं लावून व्यवस्थित करू शकता। तर तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे केलेलं आहे आणि खूप सुंदर असा शेप त्याचा आलेला आहे। आता जी गोल्डन लाईन आहे ती मी कशी तयार केली मी तुम्हाला हे दाखवत आहे। तर गाईज तुम्ही बघू शकता की मी ते कशी केलेलं आहे, सेम याच प्रोसेसने मी ते केलेलं आहे। आपल्याला मणी जे आहेत ते असेच टाकायचे आहे सुईमध्ये अगोदर, नंतर आपला जे लाईनमध्ये टाकायचे आहेत सेम, आणि परत आपला जो धागा आहे तो धागा वरच्या साईडने ओढायचा आहे। जसे हे येलो कलरचे मणी आपण लावलेला आहे सेम त्याच प्रोसेसने आपल्याला ते गोल्डन कलरचे मणीसुद्धा लावायचे आहे। आणि ते मणी लावल्यानंतर हे जे आपण रेषा ओढलेल्या आहेत व्हाईट कलरच्या ह्या सुद्धा सेम याच प्रोसेसने आपल्याला करायचे आहे आणि आपलं मोरपीस जे आहे ते तयार होणार आहे। तर गाईज तुम्हाला जर समजलं असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा।